हॅलो स्टुडंट्स, आपण सेकंड चॅप्टर शिकतोय पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. त्याच्यामध्ये काल आपण पिरियडिक प्रॉपर्टीमध्ये दोन प्रॉपर्टी शिकलो आहोत. एक म्हणजे व्हॅलेन्सी आणि दुसरा म्हणजे ॲटॉमिक रॅडियस. आज त्याच्या पुढच्या प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, मेटॅलिक कॅरेक्टर. तर मेटॅलिक कॅरेक्टर शिकण्यापूर्वी आपण जाणून घेऊया की मेटल्स जे असतात इट टेंड्स टू गिव्ह इलेक्ट्रॉन. म्हणजे मोस्टली मेटल्स काय करतात की इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी ठेवतात आणि नॉन मेटल्स ही इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी ठेवतात. मग जर आपल्याला इन ग्रुप जर बघितला, आपण बघितलेलं आहे की पहिला ग्रुप हा अल्कली मेटल्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मेटल्स आहेत, बरोबर. मग त्याच्यामधला समजा जर आपण Na कन्सिडर केला तर Na टेंडन्सी आहे, म्हणजे हा मेटल आहे आणि याची टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची, बरोबर. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असतं की ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8 1, बरोबर. मग याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक तर याला इलेक्ट्रॉन द्यावा लागणार आहे किंवा 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागणार आहेत. पण हा मेटल असल्यामुळे हा काय करतो, इलेक्ट्रॉन न घेता इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी ठेवतो. मग ज्या वेळेला हा एक इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होते 2 आणि 8. म्हणजेच ह्याचा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होतात, म्हणजे त्याचा ऑक्टेट कंप्लीट होतो, बरोबर. मग इन ग्रुप बघा, इन ग्रुप टॉप टू बॉटम, म्हणजे आपण ग्रुपमध्ये वरून जसं खाली आपण बघत जाऊ तसं याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स का आपण शिकलोय की टॉप टू बॉटम नंबर ऑफ शेल्स काय होतात, इन्क्रीज होतात, बरोबर. तसंच ॲटॉमिक रॅडियस सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. मग याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर जी आहे ती वाढते. तर ती कशी बघा, एक तर शेल नंबर इन्क्रीज व्हायला लागलाय, बरोबर. म्हणजे तो जे काय पण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियस पासून फार दूर जाणार आहेत, बरोबर. त्याच प्रकारे त्याचा ॲटॉमिक रॅडियस सुद्धा वाढणार आहे, कारण ज्या अर्थी शेल वाढणार आहे त्या अर्थी आपण बघितलेलं आहे की न्यूक्लियसच्या सेंटर पासून ते आउटरमोस्ट ऑर्बिट पर्यंत असणाऱ्या जे काय पण लेंथ आहे किंवा डायमीटर आहे त्याला आपण काय म्हणतो की ॲटॉमिक रॅडियस असं म्हणतो, बरोबर. मग ॲटॉमिक रॅडियस सुद्धा काय होणार आहे, शेल नंबर वाढल्यामुळे ॲटॉमिक रॅडियस सुद्धा वाढणार आहे. मग याच्यामध्ये जे न्यूक्लियसवरती चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे नेगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह चार्जमध्ये आपल्याला माहिती आहे की अट्रॅक्शन असतात, बरोबर, कारण हे विरुद्ध दोन आहेत, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. मग ज्या अर्थी पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसवरती, पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसवरती, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, तर यांच्यामधलं जे काय अट्रॅक्शन आहे ते सुद्धा कमी होणार आहे, कारण शेल नंबर वाढले आणि आउटरमोस्ट ऑर्बिट हा न्यूक्लियस पासून थोडासा दूरवर आहे. त्यामुळे त्यांच्यामधले फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे, जो काय न्यूक्लियसचा आणि जो काय इलेक्ट्रॉनचा आहे तो. त्यामुळे हे जे काय मेटल्स आहेत हे काय करतात की इलेक्ट्रॉन सहज देऊ शकतात, म्हणून ते काय करतात, इझी लूज करू शकतात इलेक्ट्रॉन्स. म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर ही काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, कारण मेटलची टेंडन्सीज काय आहे, इलेक्ट्रॉन देण्याची, बरोबर. म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर्स टॉप टू बॉटम जसं आपण जाऊ तसं ही वाढत जाते, बरोबर. नेक्स्ट आपण बघणार आहोत पिरियड वाईज काय होणार आहे. जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं. तर ॲटॉमिक आपण काल बघितलेलं आहे इन पिरियड, हा, की त्याची व्हॅलन्सी पण काय होत जाते, चेंज होत जाते. तसंच शेल नंबर सेम राहतात, म्हणजे पिरियड जितक्या नंबरचा पिरियड असेल तितक्या नंबरचे सेल असतात, बरोबर. म्हणजे नंबर ऑफ पिरियड इंडिकेट्स द नंबर ऑफ शेल्स. मग शेल्स पण काय राहतात, सेम राहतात, पण ॲटॉमिक नंबर चेंज होत जातो एलिमेंटचा जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं. मग ॲटॉमिक नंबर चेंज होत जातो, म्हणजे नवीन इलेक्ट्रॉन्स पण ऍड होणार त्याच्यामध्ये, पण नंबर ऑफ शेल्स सेम आहे, बरोबर. म्हणजेच इलेक्ट्रॉन काय होणार आहे, त्याच सेलमध्ये ऍड होत जाणार आहे. म्हणजे इथं पुन्हा जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो काय होणार आहे, वाढत जाणार आहे. जो न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनमध्ये असणारा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनवरचा, त्यांच्यामध्ये काय होणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाणार आहे. मग अट्रॅक्शन वाढल्यामुळे काय होणार आहे की एक तर सेल नंबर पण सेम आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण जास्त आहे, इलेक्ट्रॉन तर ऍड होत आहेत लेफ्ट टू राईट जाऊ तसं, म्हणून त्याची ॲटॉमिक रॅडियस सुद्धा काय होत जाते, कमी होत जाते. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी यांची कमी होत जाते. लेफ्ट टू राईट जसं आपण जाऊ तशा मेटलची जे काय पण एलिमेंट्स आहेत त्यांची टेंडन्सी कमी होत जाते.
म्हणजेच मग ही टेंडन्सी कोणाची आहे तर नॉन मेटलची, बरोबर. कारण नॉन मेटल म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर इथं कमी होत जातो, कारण मेटलची टेंडन्सी काय आहे इलेक्ट्रॉन इझिली लूज करण्याची, पण इथं इलेक्ट्रॉन लूज होत नाही, इझिली लूज होत नाही, कारण यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत चाललेलं आहे, रेडियस कमी होत चाललेलं आहे, बरोबर. म्हणून यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते इझिली लूज होत नाही, बरोबर. म्हणजे ह्यांच्यामधली जी काय मेटॅलिक कॅरेक्टर आहे तो डिक्रीज होत चाललाय किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच बघा, आपण टॉप टू बॉटम जसं जाऊ तसं म्हणजे ग्रुप वाईज जसं आपण टॉप टू बॉटम जाऊ तसं मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाते आणि इन पिरियड लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते. तर ही होती मेटॅलिक प्रॉपर्टी त्याची. आता आपण बघणार आहोत नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. ओके, तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये आपण विचार करूया नॉन मेटलचा. मग नॉन मेटलची टेंडन्सी काय असते, मोस्टली इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची किंवा गेन करण्याची. समजा जर इथं आपण बघितला हा क्लोरीन आहे, हा एक नॉन मेटल आहे, याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 8 आणि 7. म्हणजे ह्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी तो घेणार. म्हणजे त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशी होणार, जर एक इलेक्ट्रॉन घेतला तर 2, 8, 8 म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येणार, म्हणजे त्याचा ऑक्टेट कंप्लीट होणार. म्हणजेच काय, नॉन मेटल काय करतो तर मोस्टली इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी ठेवतो. मग इन ग्रुप जसं आपण मगाशी बघितलं, इन ग्रुप सेम लक्षात ठेवायचं आपल्याला, सेम प्रॉपर्टीज ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. ग्रुपमध्ये जसं आपण टॉप टू बॉटम जाऊ तसं शेल नंबर पुन्हा वाढत चाललेले आहेत, तसंच ॲटॉमिक रॅडियस पण वाढत चाललेला आहे. ज्या अर्थी ॲटॉमिक रॅडियस वाढतोय त्या अर्थी फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो न्यूक्लियस मधला आणि इलेक्ट्रॉन मधला आहे, आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉन मधला, तो सुद्धा कमी होत चाललाय. म्हणजेच हे काय करणार, फोर्स कमी झाल्यामुळे मेटल्स जे आहेत ते मेटॅलिक कॅरेक्टर जी आहे ती वाढणार आहे, कारण हे काय होणार, इझिली इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालेला आहे. मग ज्या अर्थी मेटॅलिक कॅरेक्टर वाढते म्हणजेच काय, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी व्हायला लागलाय, डिक्रीज व्हायला लागलाय, कारण मेटलची टेंडन्सी लूज इलेक्ट्रॉन लूज करण्याची आहे. मग इथे इलेक्ट्रॉन काय होत आहेत, इझिली लूज होत आहेत, बरोबर. आणि नॉन मेटलची जी कॅरेक्टर आहे ती इलेक्ट्रॉन घेण्याची, पण इथं काय व्हायला लागले, ती डिक्रीज व्हायला लागली, कारण इथं मेटॅलिक कॅरेक्टर काय व्हायला लागलाय, वाढायला लागलाय. म्हणून इथं आपण म्हणू शकतो की मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस बट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस टॉप टू बॉटम. त्याच्यानंतर पिरियड मध्ये बघा, जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं मगाशी बघितलं तसंच ॲटॉमिक नंबर जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे की त्यांच्या रॅडियसमध्ये किंवा ॲटॉमिक रॅडियस जो आहे तो सुद्धा काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, कारण नवीन असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सेम सेलमध्ये ॲड होणार आहेत. म्हणजे ह्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधला आणि न्यूक्लियसवरचा यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वाढणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन इझिली लूज होणार नाहीत, म्हणजे इथं मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इथं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. याच्यावरून असं आपल्या लक्षात येते की टॉप टू बॉटम नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस अँड लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. दोन्हीपैकी कोणती तरी एक प्रॉपर्टी लक्षात ठेवली तरी चालते. एक तर मेटॅलिक कॅरेक्टर लक्षात ठेवा किंवा एक तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर लक्षात ठेवा. आता तुमच्या पुस्तकात काही ठिकाणी मेन्शन केलं असेल इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नथिंग बट मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, मग पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो तर इलेक्ट्रॉन दिल्यानंतर, आणि निगेटिव्ह चार्ज कधी येतो तर इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर. म्हणून इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे आपण कन्सिडर करायचं आहे मेटॅलिक कॅरेक्टर्स आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजेच कन्सिडर करायचं आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. तर अशा पद्धतीने आपला हा जो काही केमिस्ट्रीचा फर्स्ट लेसन आहे तो संपलेला आहे. पिरियडिक प्रॉपर्टीवरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्याचे काही एक्झाम्पल्स आपण इथे बघणार आहोत. आता तर पहिलंच एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बघा इथे. त्यांनी विचारलेलं आहे की वर दिलेले जे एलिमेंट्स आहेत ते कोणत्या पिरियडमध्ये बिलॉंग करतात. म्हणजे वर काही एलिमेंटची नावं दिलेली आहेत, त्याचे ॲटॉमिक नंबर सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांनी विचारले
की हा जो पिरियड आहे, हा 3rd नंबर पिरियड, तर ह्या 3rd नंबर पिरियडमध्ये ह्यामध्ये असणारे एलिमेंट्स कोणकोणते आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. मग आपण कालच बघितलेलं आहे की नंबर ऑफ पिरियड नंबर किंवा पिरियड नंबर इंडिकेट्स द नंबर ऑफ शेल्स, बरोबर आहे का. मग ज्याच्यामध्ये 3 शेल्स येतात किंवा ज्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही 3 शेलमध्ये कंप्लीट होते ते पिरियड नंबर 3 मध्ये आहे हे आपण सांगू शकतो. मग इथं दिलेलं आहे बघा, पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे त्यांनी Li, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 3, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे त्यांनी 2 आणि 1, म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त 2 शेलमध्ये कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं त्यांनी Si, ज्याचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे त्यांनी 14, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे 284, म्हणजेच ह्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट झालेली आहे ही 3 शेलमध्ये. He दिलेला आहे नंतरचा एलिमेंट, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, म्हणजे हा एकच शेलमध्ये ह्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर दिलेला आहे Na, ज्याचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 11, पुन्हा याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही 281, पुन्हा इथं 3 शेलमध्ये ह्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट होते. आणि लास्टचं दिलेलं आहे त्यांनी P, ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 15 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे 285, म्हणजे याची पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही 3 शेल्समध्ये कंप्लीट होते. मग ज्या आधी आपण शिकलेलो आहोत की नंबर ऑफ शेल्स इंडिकेट्स द नंबर ऑफ पिरियड, मग इथं सुद्धा 3 शेल्स आहेत, इथं पण 3 शेल्स आहेत, इथं पण 3 शेल्स आहेत, म्हणजेच हा आणि हा एलिमेंट हे आपल्या पिरियड नंबर 3 मध्ये आहे. ओके, तर हा झाला फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी लार्जेस्ट ॲटम. आता लार्जेस्ट ॲटम म्हणजेच काय की ज्या ॲटमची रेडियस जास्त आहे. मग आता कोणत्या ॲटमची रेडियस जास्त असते, ॲज वी गो टॉप टू बॉटम रेडियस काय येणार आहे, जास्त येणार आहे. मग आता हे त्यांनी दिलेले आहेत, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यांनी विचारलेले आहे की लार्जेस्ट ॲटम कोणता आहे. मग आता जर आपण एका पिरियडमध्ये ह्याला जर मांडून घेतलं तर इथे बघा सोडियम हा पहिला येतो, नंतर मॅग्नेशियम, सिलिकॉन, फॉस्फरस आणि क्लोरीन हे 3rd पिरियडमध्ये आहे. मग आपल्याला माहिती आहे की ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस ही काय होत जाते, डिक्रीज होत जाते. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाची असणार आहे तर Naची, कारण त्याच्यानंतर ह्याची जी काय ॲटॉमिक रेडियस ती काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे, बरोबर. म्हणून याचं उत्तर येतं सोडियम. नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की विचारलेलं आहे मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजेच आपण काय बघणार आहोत, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ॲज वी गो इन लेफ्ट टू राईट इन अ पिरियड इट इन्क्रीजेस, टॉप टू बॉटम ग्रुप डिक्रीजेस. कोण, हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. किंवा मेटॅलिक कॅरेक्टर वाढते असं जरी विचार केला, टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाणार आहे, असं डिक्रीज होणार आहे असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. आता इथं त्यांनी विचारलेलं आहे की मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणारा कोणता एलिमेंट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काही एलिमेंट्स दिलेले आहेत, ते आपण मांडून घ्यायचे पिरियडमध्ये, आणि जर दुसऱ्या ग्रुपमध्ये येत असतील किंवा दुसऱ्या पिरियडमध्ये येत असतील तर, आणि पिरियड वाईज मांडून घेऊन मग आपण त्याच्यावरून सांगायचं आहे की जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. मग आपल्याला माहिती आहे की जसं आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाऊ तसं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही वाढत जाते, हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे त्याचं उत्तर येतं ओ, कारण Al हा पुन्हा दुसरा म्हणजे ह्याच्या खाली येतो किंवा हा दुसऱ्या पिरियडमध्ये येतो, पुन्हा ह्याच्यापेक्षा दुसऱ्या पिरियडमध्ये येतो. त्याच्यामुळे हा पण सुरुवातीचा जर एलिमेंट असेल तर ह्याच्यानंतरची पण एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाणार आहे. म्हणून ह्याच्यामध्ये काय होणार आहे, वाढत जाण्या इकडे लेफ्ट टू राईट हे वाढत गेलेलं आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, म्हणजे त्याचं उत्तर काय येतं, ओ असं येतं. नेक्स्ट एक्झाम्पल विचारलं आहे त्यांनी हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर, म्हणजे हेच मोस्ट जो काही इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे तो त्यांना विचारायचा आहे. इथं त्यांनी फक्त इथं जे काय वर्डिंग आहे ते फक्त इथं चेंज केलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही एलिमेंट्स दिलेले आहेत, ते एलिमेंट सुद्धा आपण पुन्हा एका पिरियडमध्ये आहेत का बघून हे मांडून घेतलेले आहेत इथं. मग याच्यामध्ये हे आपल्याला आढळले आहेत की हे सेम पिरियड मधले आहेत. मग यांनी काय विचारलेलं आहे
की याची मोस्ट पॉझिटिव्ह एलिमेंट ह्याच्यामध्ये विचारलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे की जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी याची कमी होत जाते, बरोबर. म्हणून इथं बघा हा सोडियम आहे, ह्याच्यामध्ये हा जास्त हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर या सोडियमचे असतात. तर अशा पद्धतीने हा आपला फर्स्ट जो केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर आहे तो संपलेला आहे. याच्यावरचे जे काय पण जी एक्सरसाइज आहे ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जो लेसन आहे तो कॉन्सन्ट्रेशननी वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. व्हिडिओ वारंवार ऐका, जिथं जो पॉईंट अडलेला आहे किंवा एखादा क्वेश्चन जर सोडवताना काही डिफिकल्टीज जर वाटल्या तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. उद्यापासून आपला फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट होतोय आणि याच्यावरची जी MCQ टेस्ट आहे ती संडेला तुमच्या व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल. थँक्यू.